x upon 4x raised to 4 minus 2x square minus 3 into dx. टर्म क्वाड्रॅटिकची नाही आहे डिनॉमिनेटर, आपण क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये आहे. काय काय करणार? सबस्टिट्यूशन x स्क्वेअर टी घेतला, x स्क्वेअर इक्वल टू टी, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय? 2x इंटू dx इक्वल टू dt. अवेलेबल आहे x इंटू dx. मग x इंटू dx म्हणजेच 1/2 dt. इंटिग्रल बिकम्स 1 अपॉन 4 इंटू x रेस टू 4 म्हणजेच x स्क्वेअरचा स्क्वेअर, त्याला लिहिता येईल टी स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर म्हणजेच 2t मायनस 3 इंटू dt 1/2 इंटू dt अपॉन 2. आता हा अपॉन 2 कॉन्स्टंट आहे, तो आउटसाइड घेता येईल. आणि ही डिनॉमिनेटरची टर्म आली क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये. क्वाड्रॅटिकच्या मेथडने आता याला सॉल्व्ह करायचं आहे. काय कॉमन घ्यायला लागेल? 1/4 पण कॉमन येईल. इंटिग्रल 1 अपॉन टी स्क्वेअर मायनस 2/4 म्हणजेच 1/2 इंटू टी मायनस 3/4 इंटू dt. डिनॉमिनेटरवरून 4 कॉमन घेतला, इक्वल टू 1 अपॉन 8 इंटिग्रल 1 अपॉन टी स्क्वेअर मायनस 1/2 इंटू टी. परफेक्ट स्क्वेअर मध्ये करण्यासाठी ऍड सबट्रॅक्ट काय करणार पहा? 1/2 त्याला मल्टिप्लाय करायचं आहे 1/2 ना, आणि आलेल्या टर्मचा स्क्वेअर. टीचा कोइफिशियंट आहे 1/2, त्याला मल्टिप्लाय केलं 1/2 ना. 1/2 इंटू 1/2 1/4, 1/4 चा स्क्वेअर 1/16 प्लस 1/16 मायनस 1/16 आणि मायनस 3/4 पुढे ॲज इट इज इंटू dt. नंतर इक्वल टू 1/8 इंटिग्रल 1 अपॉन पहिल्या 3 टर्म, कोणाचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे तो? टी मायनस 1/4, इथे मध्ये मायनस साइन आहे, आणि 1/16 म्हणजे तो 1/4 चा स्क्वेअर आहे, दॅट इज टी मायनस 1/4 ब्रॅकेट स्क्वेअर. इथे डिनॉमिनेटर सेम नाहीये, मायनस 1/16 आपण ॲज इट इज ठेवला. डिनॉमिनेटर सेम होण्यासाठी न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 3/4 च्या न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 4 न मल्टिप्लाय करा. 4 इंटू 3 म्हणजेच मायनस 12 अपॉन 16. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला काय केलं? 4 न मल्टिप्लाय केलं, 12 अपॉन 16. हे आपण 3 देऊ शकतो इंटू dx इक्वल टू 1/8 इंटिग्रल 1 अपॉन t मायनस 1/4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1/16 मायनस 12/16 मायनस 13 अपॉन 16
into dx equal to 1 by 8 integral 1 upon t minus 1 by 4 bracket square minus 13 10 म्हणजे रूट 13 upon 4 bracket square into dt. हाँ with respect to t है dt. फॉर्म्युला आता कुठला यूज करणार या ठिकाणी पहा 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर काय असतो फॉर्म्युला 1 अपॉन ए एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए. मग आता यामध्ये 1 अपॉन 2 इंटू ए ची किंमत रूट 13 बाय 4 लॉग ऑफ टी मायनस 1 बाय 4 मायनस रूट 13 बाय 4 अपॉन टी मायनस 1 बाय 4 प्लस रूट 13 बाय 4 प्लस सी. या ठिकाणी 4 कॅन्सल 2 राहील 2 इंटू 2 4 1 अपॉन 4 रूट 13 लॉग ऑफ न्यूमरेटरला 4 न मल्टिप्लाय करा 4 रूट 13 न्यूमरेटरला 4 न मल्टिप्लाय करा 4t मायनस 1 मायनस रूट 13 अपॉन 4t मायनस 1 प्लस रूट 13 प्लस सी. आणि शेवटी टी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. टी आहे एक्स 1 upon 4 root 13 as it is log of 4x square minus 1 minus root 13 upon 4x square minus 1 plus root 13 plus c.
Next, integral x upon x raised to 4 plus x square plus 1. Similar example with same substitution. Integral x upon x raised to 4 plus x square plus 1 into dx. Make here the substitution x square equal to t. Its derivative 2x into dx equal to dt. म्हणजेच x into dx काय येईल 1/2 dt. Integral becomes 1 upon x raised to 4 म्हणजे x square चा square, that is t square plus t plus 1 आणि न्यूमरेटरचा x into dx म्हणजे 1/2 dt. 1/2 constant outside. t square चा coefficient already 1 आहेच आहे plus t. इथेच परफेक्ट स्क्वेअर साठी ऍड सबट्रॅक्ट करा. काय करायला लागेल ऍड सबट्रॅक्ट? t चा कोएफिशियंट आहे 1, त्याला 2 ने डिवाइड केलं तर 1/2 आणि 1/2 चा स्क्वेअर 1/4 म्हणजे ऍड सबट्रॅक्ट काय करणार प्लस 1/4 मायनस 1/4 आणि पुढे आहे प्लस 1 इंटू dt. 1/2 इंटिग्रल 1 अपॉन t स्क्वेअर प्लस t प्लस 1/4 म्हणजे t प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि पुढे minus 1/4 plus 1, that is plus 3/4 into dt. Cross multiply करून subtraction 4 minus 1 equal to integral 1/2 as it is 1 upon t plus 1/2 bracket square. 3/4 लाच आपण रूट 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू शकतो इंटू dt. 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये काय 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला 1 अपॉन ए म्हणजेच रूट 3/2 tan इनव्हर्स ऑफ x अपॉन ए म्हणजेच t प्लस 1/2 अपॉन रूट 3/2 प्लस सी. या ठिकाणचे हे 2 कॅन्सल झाले. 1 अपॉन रूट 3 tan इनव्हर्स ऑफ न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 2 न मल्टिप्लाय करा, that is 2t plus 1 upon root 3 plus c, and then the value of t 1 upon root 3 tan inverse of 2x square plus 1 upon root 3 plus c.
इंटीग्रल x क्यूब अपॉन 16x raised to 8 minus 25 into dx and integral 1 upon a square e raised to x plus b square e raised to minus x plus c into dx. In the first one, x cube upon 16x raised to 8 minus 25 into dx. काय करणार यामध्ये पहा, x cube upon 16 x raised to 8 लाच आपण x raised to 4 चा ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो minus 25 into dx. x raised to 8 लाच x raised to 4 चा ब्रॅकेट स्क्वेअर लिहिला. आता सबस्टिट्यूशन काय करणार, put x raised to 4 equal to t, कारण x raised to 4 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 4x क्यूब, त्यातला x क्यूब अवेलेबल आहे न्यूमरेटरला. याचा डेरिव्हेटिव्ह येईल 4x क्यूब इंटू dx इक्वल टू dt, म्हणजेच x क्यूब इंटू dx इक्वल टू 1/4 इंटू dt. मग व्हॅल्यूज जर सबस्टिट्यूट केल्या काय इंटिग्रल पहा, 1 अपॉन 16 x raised to 4 चा स्क्वेअर म्हणजे t स्क्वेअर minus 25 इंटू x क्यूब इंटू dx ची किंमत 1/4 dt. आता काय होईल यामध्ये पहा, 1/4 तो कॉन्स्टंट आहे, तो तर आउटसाइड येणारच आहे इंटिग्रेशनच्या, पण टी स्क्वेअरचा कोएफिशियंट पण कॉमन घ्यावा लागेल डिनॉमिनेटरवर. टी स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे 16, तो जर कॉमन घेतला 1 अपॉन 16 इंटिग्रल 1 अपॉन टी स्क्वेअर मायनस 25 अपॉन 16 इंटू dt. डिनॉमिनेटरवरून 16 कॉमन घेतला इक्वल टू 1 अपॉन 4 इंटू 16 म्हणजे 64 इंटिग्रल 1 अपॉन टी स्क्वेअर मायनस 25 अपॉन 16 म्हणजेच 5 अपॉन 4 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dt इक्वल टू 1 अपॉन 64 1 अपॉन x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर 1 अपॉन 2a log x minus a upon x plus a, that is 1 upon 2 into 5/4 log of t minus 5/4 upon t plus 5/4 plus c. आता या ठिकाणी 4 ने डिवाइड केला तर 16 येईल इथे. 16 into 5 म्हणजे 80, 80 into 2 म्हणजे 160 log of
न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 4 न मल्टिप्लाय करता येईल. दॅट इज 4t minus 5 upon 4t plus 5 plus c. यामध्ये t ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 1 upon 160 log of t ची किंमत 4x raised to 4 minus 5 upon 4x raised to 4 plus 5 plus c. Next one, integral 1 upon a square e raised to x plus b square e raised to minus x into dx. काय करणार यामध्ये मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय ई रेस टू एक्स, कारण ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह तयार होणं आवश्यक आहे आधी न्यूमरेटरला, आणि त्यासाठी हा ई रेस टू मायनस एक्स पण कॅन्सल करायचा आहे. मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय ई रेस टू एक्स. काय येईल पहा टर्म, न्यूमरेटरला येईल ई रेस टू एक्स, डिनॉमिनेटरला ए स्क्वेअर इंटू ई रेस टू 2x, किंवा त्याला लगेच आपण ई रेस टू एक्सचा स्क्वेअर लिहू शकतो, आणि प्लस बी स्क्वेअर ई रेस टू मायनस एक्स इंटू ई रेस टू एक्स. याची व्हॅल्यू काय येते 1. हे आपल्याला आता बाय प्रॅक्टिस डायरेक्ट लिहिता येणं पॉसिबल आहे. ई रेस टू मायनस एक्स इंटू ई रेस टू एक्सची किंमत 1 इंटू डी एक्स. किंवा त्याला आणखी एक मार्ग म्हणजे ई रेस टू मायनस एक्सला 1 अपॉन ई रेस टू एक्स लिहायचं, क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन करायचं डिनॉमिनेटरला, ती प्रोसेस पण चालेल. आता काय करणार यामध्ये सबस्टिट्यूशन, पुट e raised to x equal to t, therefore e raised to x into dx equal to dt. So integral becomes 1 upon a square t square plus b square into dt. डिनॉमिनेटरून ए स्क्वेअर जर कॉमन घेतला तर काय येईल 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इंटू डी टी. ए स्क्वेअर कॉमन घेतला जो टी स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे, इक्वल टू 1 अपॉन ए स्क्वेअर इंटू इंटिग्रल 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस
b अपॉन a ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dt. कुठला फॉर्म्युला? 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा 1 अपॉन ए स्क्वेअर ॲज इट इज राहील 1 अपॉन ए टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए, म्हणजेच 1 अपॉन बी अपॉन ए टॅन इनवर्स ऑफ ई अपॉन बी अपॉन ए प्लस सी. या ठिकाणी ए कॅन्सल होईल. 1 अपॉन ए बी टॅन इनव्हर्स ऑफ ए न्यूमरेटरला जाईल आणि लगेच टी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. ए ई रेस टू एक्स अपॉन बी प्लस सी. Similar to this, 1 अपॉन 3 टॅन इनवर्स ऑफ ई रेस टू 3x. फक्त यामध्ये ए आणि बी ची व्हॅल्यू 1 आहे. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचा आधी ई रेस टू 3x ने. ई रेस टू 3x चा डेरिव्हेटिव्ह येणार ई रेस टू 3x इंटू 3. तो 3 राईट साईडला डिवाइड येईल. 1/3 टॅन इनव्हर्स ऑफ टी राहील. 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस 1 येईल सबस्टिट्यूशन केल्यानंतर. म्हणजेच आन्सर येणार याचं 1 अपॉन 3 टॅन इनव्हर्स ऑफ ई रेस टू 3x प्लस सी. इंटिग्रल 1 अपॉन x इंटू x रेस टू 6 प्लस 1. आता या ठिकाणी काय करणार पहा.
x⁻⁶ ला आपण x³ स्क्वेअर तर लिहू शकतो. नंतर आपण सबस्टिट्यूशन करणार x³ = t. x³ डेरिव्हेटिव्ह काय 3x² आहे का x² न्यूमरेटरला अवेलेबल नाही. प्रॉब्लेमचा व्हेरिएशन अशा ठिकाणी ओळखू येणं आवश्यक आहे. याला आपण 1/x ॲज इट इज ठेवला. x⁻⁶ लाच x³ स्क्वेअर लिहिणार +1 × dx. आता x³ जागी जर t लिहिला तर t² +1 मिळून जाईल आपल्याला. x³ जागी जर t लिहिला तर t² +1 मिळेल. पण x³ = t असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 3x². तो 3x² न्यूमरेटरला नाहीये किंवा x² पण नाहीये. ही कॉन्स्टंट आपण ऍडजस्ट करू शकतो, पण x² ची टर्म न्यूमरेटरला नाहीये. मग काय करणार? न्यूमरेटर आपल्याला काय आवश्यक आहे x² आणि यातली कुठली टर्म आपल्याला नको आहे डिनॉमिनेटरचा हा x नको आहे. कारण x³ जर आपण t घेतला तर x ची किंमत पुन्हा काढायला डिफिकल्ट जाईल. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला जर x² ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला जो आपल्याला x² पाहिजे तो x² मिळेल आणि डिनॉमिनेटरला x² × x तो काय येईल x³ इन ब्रॅकेट x³ स्क्वेअर +1 × dx. काय केले आपण इथे प्रोसेस मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय x². न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला x² न मल्टिप्लाय केला. आपल्याला x² पाहिजे होता तो x² मिळाला आणि इथे x² × x म्हणजे काय झाला x³. आता आपण सबस्टिट्यूशन करू शकतो. पुट x³ = t. x³ डेरिव्हेटिव्ह काय 3x² × dx = dt. म्हणजेच x² × dx ची किंमत 1/3 × dt. आता व्हॅल्यूज जर सबस्टिट्यूट केल्या काय होईल पहा इंटिग्रल x² × dx न्यूमरेटरला राहील 1. x³ ची किंमत t x³ = t ब्रॅकेट मध्ये t² +1 × 1/3 dt. म्हणजेच 1/3 आउटसाइड घेतला शिल्लक राहील 1/t × t² +1 × इथपर्यंत आपण रेडी झालोय. पण आता इथून पुढे काय, कारण आपल्याकडे फॉर्म्युला फक्त 1/t² +1 चा आहे. इथे एक 1/t एक्स्ट्रा परत. जर 1/x√x² -1 असता तर आपण त्याला सेक इन्व्हर्स x चा फॉर्म्युला वापरू शकलो असतो, पण इथे स्क्वेअर रूट पण नाही मायनस पण नाहीये. यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला आहे का अवेलेबल पहा 1/t × t² +1 आहे. काय करणार ब्रॅकेट मधली टर्म आहे t² +1 आणि या ठिकाणची टर्म आहे t. न्यूमरेटरला आहे फक्त 1. ज्यावेळी अशा प्रकारचे पॉलिनॉमियल मल्टिप्लिकेशन असतात त्यावेळी विचार करायचा डिनॉमिनेटरची कुठली टर्म न्यूमरेटरला तयार होते का. 1 आपल्याकडे अवेलेबल आहे. जर आपण त्यामध्ये t² ऍड आणि सबट्रॅक्ट केला काय होईल पहा 1/3 इंटिग्रल 1
प्लस टी स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर आणि आपल्याला आता हे सेपरेट करायचे. डिनॉमिनेटरच्या दोन टर्म सेपरेट पाहिजेत आपल्याला. प्लस टी स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर केला अपॉन टी इंटू टी स्क्वेअर प्लस 1 इंटू डी टी इक्वल टू 1/3 इंटिग्रल. हा जो 1 प्लस टी स्क्वेअर आहे हा एका ब्रॅकेटमध्ये कंबाईन करता येईल आणि त्याच्यासाठी डिनॉमिनेटर सेपरेट, म्हणजे 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन टी इन ब्रॅकेट टी स्क्वेअर प्लस 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन टी इन ब्रॅकेट टी स्क्वेअर प्लस 1 इंटू डी टी. केअरफुली पहा टर्म कशी तयार झाली आहे, कुठल्या सिच्युएशनला अशी प्रोसेस वापरायची हे लक्षात येणं आवश्यक आहे. हा ब्रॅकेट आपण तयार केला, टी स्क्वेअर प्लस आणि मायनस केला. डिनॉमिनेटर सेपरेट घेतला त्या दोन टर्मसाठी. पहिल्या टर्ममध्ये 1 प्लस टी स्क्वेअर आणि टी स्क्वेअर प्लस 1 हे कॅन्सल झाले आणि दुसऱ्या टर्ममध्ये या ठिकाणचा हा एक टी कॅन्सल झाला, इक्वल टू 1/3 इंटिग्रल 1 अपॉन टी मायनस टी अपॉन टी स्क्वेअर प्लस 1 इंटू काय राहिला डी टी. पहिल्या टर्मचं आता इंटिग्रेशन पॉसिबल आहे डायरेक्ट. 1 अपॉन टीचे इंटिग्रेशन काय, लॉग टी. सेकंड टर्मचं काय परत, तिथे जर फक्त 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस 1 असता तर त्यासाठी आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला होता टॅन इनव्हर्सचा. तिथे टी अपॉन टी स्क्वेअर प्लस 1 आलाय. काय करता येईल, फर्दर इंटिग्रेशन सेपरेटली 1/3 in bracket integral 1 upon t into dt minus integral t upon t square plus 1 into dt. काय करणार, दुसऱ्या इंटिग्रलला पहिल्याचा तर काही प्रॉब्लेम नाही. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काय, टी स्क्वेअर प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह 2t. त्यापैकी टी अवेलेबल आहे, फक्त 2 कॉन्स्टंट आहे. 2 न जर मल्टिप्लाय डिवाइड केला आपण तर डेरिव्हेटिव्ह अवेलेबल होऊ शकतो, किंवा आपण त्यात सबस्टिट्यूशनही करू शकतो, पण 2 वेळा सबस्टिट्यूशन होईल एका प्रॉब्लेममध्ये, ते चालेल. पण डायरेक्ट आन्सर त्याचं पॉसिबल आहे. त्यासाठी पहिल्यांदा 1/3 पहिलं इंटिग्रेशन घेऊन टाका. पहिलं इंटिग्रेशन काय येईल, लॉग टी. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला तयार होण्यासाठी फक्त 2 मल्टिप्लाय असणं आवश्यक आहे. डिव्हाइड अँड मल्टिप्लाय बाय 2 अपॉन टी स्क्वेअर प्लस 1 इंटू डी टी. 2 न मल्टिप्लाय आणि डिव्हाइड केलं. आता पहा या ठिकाणी इंटिग्रेशनमध्ये डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला अवेलेबल आहे, आणि जर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला अवेलेबल असेल तर इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ डिनॉमिनेटर. म्हणजेच आन्सर कशा प्रकारे लिहायचं, 1/3 लॉग टी मायनस 1/2 इंटू लॉग ऑफ टी स्क्वेअर प्लस 1. that is equal to 1/3 in bracket log t minus 1/2 log of t square plus 1 plus c, आणि शेवटी t ची व्हॅल्यू x क्यूब सबस्टिट्यूट करायची.
घ्या काही एक्झाम्पल्स. Try these questions. Integral 1 upon x in bracket 6 into log x bracket square plus 7 into log x plus 2 into dx. काय करणार यामध्ये सबस्टिट्यूशन. log x इक्वल टू टी सबस्टिट्यूट केला की डायरेक्ट क्वाड्रॅटिक मध्ये कन्वर्ट होईल तो. 1 upon root of 1 minus x square in bracket 9 plus sin inverse x bracket square into dx. काय करणार यामध्ये सबस्टिट्यूशन. sin inverse x इक्वल टू टी त्याचा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल आहे. नंबर 3 sin x upon 1 plus cos square x into dx. सबस्टिट्यूशन काय करणार. cos x इक्वल टू टी फक्त, कारण cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x तयार होऊ शकतो. cos x इक्वल टू टी. then cos x upon 3 sin square x minus 4 sin x plus 1. यामध्ये काय करणार सबस्टिट्यूशन. sin x इक्वल टू टी, कारण त्याचा डेरिव्हेटिव्ह cos x dx अवेलेबल आहे. इंटिग्रल sec square x upon 2 tan square x plus 7 tan x plus 13. काय करणार सबस्टिट्यूशन. tan x इक्वल टू टी इंटिग्रल sec x into tan x upon 9 minus 16 tan square x. यामध्ये काय करणार सबस्टिट्यूशन. tan x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो. आहे का तो अवेलेबल नाही. कुणाचा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल आहे. sec x चा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल आहे sec x into tan x. म्हणजे सबस्टिट्यूशन कुणाच्या जागी करावं लागेल. कुणाचा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल आहे, मग सबस्टिट्यूशन कुणाच्या जागी करावं लागेल. sec x च्या. पण डिनॉमिनेटरला sec x ची टर्म आहे का. मग या tan square x ला
सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 लिहिता येईल आणि मग सेक एक्स इक्वल टू टी सबस्टिट्यूट करायचं. डिनॉमिनेटरला असणारा जो टॅन स्क्वेअर एक्स आहे त्याला सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 लिहायचं आणि मग सेक एक्स इक्वल टू टी हे सबस्टिट्यूशन. ट्राय दीज एक्झाम्पल्स. सिंपल एक्झाम्पल आहेत, सबस्टिट्यूशन्स पण इझी आहेत आणि नंतर तयार होणाऱ्या ज्या क्वाड्रॅटिक टर्म आहेत त्या पण इझी आहेत.